नमस्कार, मायल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पाणी शुद्धीकरण हा मुद्दा. बऱ्याच वेळेस काहींना सूत्र माहीत नसतात पाणी शुद्धीकरणसाठी. तर आपण बघणार आहोत. आता दोन प्रकारच्या विहीर असतात आपल्या गावांमध्ये, ते गोल आकाराची आणि चौकोनी आकाराची. तर त्यासाठी काय काय सूत्र वापरले जातात हे आपण बघूया. तर सर्वप्रथम गोल विहिरीचे. तर गोल विहिरीचे पाण्याचे मोजमाप करण्याचे सूत्र आपण बघणार आहोत. तर त्यासाठी बघा, आता ही गोल विहीर आहे. गोल विहिरीचा जो व्यास असतो त्याचा वर्ग घ्यायचा आपल्याला याच्यात, त्याला गुणिले पाण्याची खोली, नंतर त्यासाठी मग काय अजून त्यामध्ये गुणिले 785. हे सूत्र वापरल्यानंतर आपल्याला त्या एकूण त्या विहिरीचे किंवा त्या विहिरीमधील पाण्याचे किती कॅपॅसिटी आहे किंवा किती पाणी आहे त्याच्यात ते आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर दुसरे आहे चौकोनी विहीर. तर चौकोनी विहिरीसाठी बघा, आता आपण सूत्र बघून घेऊया. तर चौकोनी विहीर, त्या चौकोनी विहिरीचे मोजमाप कसं आहे त्यासाठी सूत्र कसे वापरावे. तर त्यामध्ये बघा, सगळ्यात पहिले त्या विहिरीची लांबी मोजावं लागेल, त्याला गुणिले त्या विहिरीची रुंदी येईल, त्यानंतर त्याला गुणिले त्या विहिरीची जी आपली पाण्याची खोली आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि त्याला गुणिले 1000 करायचे. त्यानंतर त्याचे जे उत्तर येईल ते आपल्याला त्या विहिरीमधले एकूण किती लिटर पाणी आहे ते आपल्याला कळेल. या दोघं सूत्रांवरून बघा आपल्याला एकूण कॅपॅसिटी किती किंवा त्यामध्ये किती लिटर पाणी आहे हे आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर या दोघं सूत्रांवरून बघा, ते आपण जे मोजमाप काढतो आहे त्यानंतर काढून झाल्यावर त्यानंतर आपण बघा 1000 लिटर पाण्यात आपण 5 ग्रॅम ब्लिचिंग पावडर टाकावी. म्हणजे त्याची टक्केवारी जी क्लोरीनची त्यात ती 34% असायला हवी. त्यानंतर बघा, आपण जो सोडियम हायपोक्लोराईट द्रावणाचा उपयोग करत असणार पाणी शुद्धीकरण करण्यासाठी, तर त्यासाठी सोडियम हायपोक्लोराईट हे बघा एक कळशी असते, ती अंदाजे 10 लिटरची असते. त्यामध्ये आपण 2 थेंब द्रावण हे वापरायचे आहे. त्यानंतर एकूण आपण 50,000 लिटर जे पाणी आहे, 50,000 लिटर पाणी, तर त्यामध्ये आपण किती वापरणार आहोत सोडियम हायपोक्लोराईट, तर 1 लिटर सोडियम हायपोक्लोराईट हे आपण वापरायचे आहे. त्यामध्ये क्लोरीनचे प्रमाण जे आहे ते 4 ते 6% असावे. तर अजून बाकी काही ठिकाणी नारोग्रस्त गाव असतात, तर त्या ठिकाणी बघा, त्यासाठी आपण काय प्रमाणात आपण टॅमिफॉस वापरायला पाहिजे हे पण मी आता दाखवतो आपल्याला. तर त्यासाठी नारोग्रस्त गावामध्ये आपण 1000 लिटर पाण्यामध्ये 2 ml टॅमिफॉस हे आपण टाकतो. अशा पद्धतीने या सूत्रांचा वापर करून आपण पाणी शुद्धीकरण करू शकतो. धन्यवाद.